नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर आचारसंहिता संबंधित अपडेट समोर आली आणि न्यूजपेपरमध्ये आर्टिकलसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की जर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, स्पर्धा परीक्षेमध्ये नवीन जाहिरात केव्हा काढता येत नाही, जेव्हा आचारसंहिता प्रसिद्ध होते. म्हणजे आता जे काही सरळ सेवा तयारी करणारे विद्यार्थी आहेत, ते नवीन जाहिरातीची वाट पाहत असतात. अपकमिंग बऱ्याच जाहिराती आहेत, मग त्या तलाठी असो, नगर परिषद असो, पोलीस भरती असो आणि अशा ज्या जाहिराती आहेत, त्या जर आचारसंहितेच्या पूर्वी पब्लिश झाल्या नाही, तर त्या पब्लिश होण्यात अडचण येऊ शकते आणि आचारसंहिता जर मध्ये आली, तर त्या आणखी लांबणीवर पडू शकतात. म्हणून आचारसंहिता ही सर्व विद्यार्थ्यांसाठी त्याची अपडेट जी आहे ती गरजेची आहे. इथे पहा आता निवडणुका आपल्याला माहीतच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे. मग त्या नगर परिषदा असो, महानगरपालिका असो किंवा इथे पहा जिल्हा परिषदा असो, तर इत्यादी निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकांसंदर्भात पंचायत समितीसाठी प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी अपडेट जी आहे ती कधीची आहे की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होऊ शकते. आणि आचारसंहिता जर आपण पाहिली तर ती नोव्हेंबरच्या जवळपास लागण्याची शक्यता आहे. कारण की डिसेंबरमध्ये एक्झाम आहे आणि नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू शकते. म्हणून आपल्या ज्या जाहिराती आहे त्या ऑक्टोबरपर्यंतच प्रसिद्ध होणं अपेक्षित आहे आणि ऑक्टोबरमध्येच ज्या काही पेंडिंग जाहिराती आहेत त्या निघणं गरजेचे आहेत आचारसंहितेच्या पूर्वी. एकदा निवडणुकीची घोषणा झाली, आचारसंहितेची घोषणा निवडणूक आयोगाने केली की त्याच्यानंतर जाहिरात मात्र प्रसिद्ध करता येत नाही. म्हणूनच त्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध व्हावी यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. इथे पहा जर आपण पाहिलं की दुसऱ्या टप्प्यात नगरपंचायत, नगरपरिषदांसह राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे आणि राज्यातील एकूण 147 नगरपंचायतींपैकी 42 नगरपंचायतीची निवडणूक होईल. तर राज्यातील सर्व 248 नगरपरिषदांची निवडणूक होणे बाकी आहे. म्हणजे नगरपरिषदा सर्वच बाकी आहेत, 248 आहेत. नगरपंचायती 147 पैकी 42 आहेत, म्हणजे 42 नगरपंचायतीच्या निवडणुका होतील. 248 नगरपरिषदांची निवडणूक होणार आहे आणि 29 महापालिकांसाठी सुद्धा मतदान होईल. तर अशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेचं मतदान होणार आहे आणि त्या मतदानासाठी लवकरच घोषणासुद्धा केली जाईल. डिसेंबरमध्ये येथे सांगण्यात येत आहे की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान घेणे शक्य आहे आणि डिसेंबरमध्ये जर मतदान होत असेल तर नोव्हेंबरपासूनच आचारसंहिता जी आहे ती लागू होऊ शकते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, निवडणुकीबाबत किंवा मतदानाबाबत आणि तसेच आचारसंहितेबाबत जर आपण अपडेट पाहिली तर सध्या हीच माहिती समोर येत आहे. अधिकृत नोटीस जी आहे ती आपल्याला इलेक्शन कमिशनकडूनच प्राप्त होईल. त्यांच्याकडून जशी काही नोटीस प्रसिद्ध होते किंवा त्यांच्याकडून काही घोषणा होत असेल तर ती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करेन. डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून ठेवू शकता. सध्या ही अपडेट आली, ही मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.